नमस्कार मंडळी. आजच्या या भागामध्ये मी मैत्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मकर संक्रांत अर्थात मकर संक्रमण झालेलं आहे आणि नवीन वर्षातला हा पहिला सण असतो आपला आणि या सणासाठी आपला खास एक पदार्थ ठरलेला असतो. आपल्या प्रत्येक सणांचं काहीतरी वेगळं महत्त्व असतं आणि त्यानुसारच्या त्या पदार्थांचंही महत्त्व असतं. तर या ऋतूमध्ये हा पदार्थ खाल्लाच पाहिजे म्हणून तो मीही करते. माझी करण्याची पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मी साधारण 1 कप तीळ भाजून त्याचा कूट केला आणि त्या कूटात कूट झाल्यानंतर त्याच्यातच तेवढाच समप्रमाणात गूळ घातलेला आहे. त्यानंतर त्या सारणामध्ये मी थोडंसं वेलची पूड आणि सुंठपूड मात्र अवश्य घाला, ती घातली. त्याचा स्वाद अतिशय छान लागतो या सारणाला. त्याचे गोळे करून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी 1 कप गव्हाचं पीठ अर्थात कणिक घेऊन त्याच्यात अगदी 2 ते 3 चमचे रवा घालून ती भिजवून घेतली आहे. साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी इतकं घालून थोडं करत पाणी घालायचं. खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही अशी कणिक आपल्याला मळायची आहे. याच्यासाठी रवा थोडासा मुरट ठेवायला लागतो म्हणून मग ते पीठ आपण भिजवलेलं मुरवत ठेवायचं. 10-15 मिनटं तरी का होईना मुरवून घ्यायचं. त्यानंतर त्या पिठाच्या आपण लाट्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं मस्तपैकी तिळगुळाचं. काठोकाठ भरलं जाईल असं छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि मुख्य म्हणजे तिळगुळाची ही पोळी खूप मोठी करायचा प्रयत्न करायचा नाही. फुलक्यांसारख्या छान छोट्या आकाराच्याच त्या करायच्या. त्याच्यामुळे ते सारण तर छान लागतंच आणि पोळी खायला पण मजा येते जरा आणि खमंग होतात, खुसखुशीत होतात. त्यामुळे कणिक भिजवताना रवा घालणं हे विसरू नका किंवा तिळगुळाचं जे सारण आपण करतो तेव्हा सुंठपूड घालायला विसरू नका. अशा छोट्या टिपनी ही रेसिपी आणखी बहारदार होते. त्यानंतर अर्थातच सगळ्या पोळ्या एका वेळेलाही आपण करून ठेवू शकतो. पोळ्या करून घ्यायच्या आणि मग त्या शेकायला घ्यायच्या. छोट्या पोळ्या केल्या म्हणजे पटापट शेकायला पण होतात त्या आणि दिसतात तितक्या आणि संपतातही पटापट. तर अशा ह्या छानशा खमंग तिळगुळाच्या मस्त सुबकशा पोळ्या झाल्यानंतर त्या गरमागरम खाण्याचा आस्वाद घ्या. आणि ही करण्याची पद्धत किंवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आज तर छान गोड कमेंट करा. तुम्ही अशी पद्धतीने करत असाल तर तेही शेअर करा. मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जर रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मराठी किचन इन अमेरिका या चॅनलवर जरूर सारख्या भेट देत राहा. सगळ्या रेसिपीज बघत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती वैविध्य आहे आणि किती छान रेसिपीज आहे. काही नवीन बघायचं असेल तर तेही कळवायला विसरू नका. भेटत राहूया आपण या नवीन वर्षातल्या छान सणांसोबत छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्मा.